फायनली ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा CET द्यायची आहे त्यांच्यासाठी CET सेलने एक स्पेशल नोटीस काढलेली आहे. कोणत्या तारखेला रजिस्ट्रेशन करायचं, लास्ट डेट कोणती आहे, ते सर्व या नोटीसमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी BCA, BBA, BMS, BBM ह्या CET एक्झाम दिली नसेल, तुमच्याकडे पुन्हा चान्स आहे, तुम्ही CET देऊ शकता. कारण की मागच्या वर्षीसुद्धा असंच झालं होतं की खूप कमी विद्यार्थ्यांनी हे CET दिली होती, कारण की त्यांना माहिती नव्हतं. कारण की मागच्या वर्षी पहिल्यांदा ही CET लॉन्च घेण्यात आली होती आणि यावर्षी सेकंड टाईम घेण्यात येत आहे. बट तरीसुद्धा हे CET बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्यामुळे पुन्हा ही एक्झाम इथं घेण्यात येत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी एक्झाम दिली नाही BBA, BMS, BBM ही CET. ओके, आणि BCA CET. तर तुम्हाला ही BCAची CET द्यायची असेल तर तुम्हाला पुन्हा नवीन इथं चान्स आहे, एक्झाम तुम्ही देऊ शकता. तर याबद्दल CETने आजच म्हणजे 11 जूनला एक नोटीस काढलेली आहे. काय सांगितलेलं आहे डेटबद्दल पाहूया. तर डायरेक्टली तुमचा जो मेन पॉईंट आहे तो आपण इथं पाहूया. तर यामध्ये पहा, तुमचे सामायिक प्रवेश परीक्षेचे नाव म्हणजेच BCA, BBA, BMS आणि BBM अतिरिक्त CET 2025 म्हणजे अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा CET घेत आहेत. ओके, तुमच्याआधी. तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. म्हणजे कसं आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्याकडे व्हिडिओ जाईल आणि त्यांना माहिती पडेल की बाबा BCAला ॲडमिशन घ्यायची आहे तर CET द्यावी लागते. कारण की बरेच असे जण असतात की ॲडमिशन तर करायची बट त्यांना माहीतच नाही की BCAसाठी CET द्यावं लागते की BBA, BMS किंवा BBMसाठी. हे माहिती पोहोचणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मी तर म्हणतो की ज्या विद्यार्थ्यांनी MSCT CET दिली असेल, ओके, आय थिंक एक त्यांच्याकडे बॅकअप ऑप्शन म्हणून BCA CET खूप चांगलं असू शकते. कारण की तुमचे मार्क्स तुम्हाला कळलेले आहेत MST CETचे. जर तुम्हाला वाटत असेल की बॅकअप प्लॅन थोडासा आपल्याला असायला पाहिजे, ठीक आहे, कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांचा नसतो बट ॲक्च्युअलमध्ये असायला पाहिजे थोडाफार. ओके, तर तुम्ही BCA CET इथं ट्राय करू शकता. देऊन द्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचं डेट्स पाहूया. ठीक आहे. तर यासाठी पहा, संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज, नोंदणी व निश्चिती करणे म्हणजे वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथं करू शकता. तारीख दिली आहे 12 जून 2025 ते 20 जून 2025 या तारखेमध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. त्याबरोबर तारीख निर्धारित करण्यात आलेली नाही आहे. एक्झाम डेट अजून फिक्स झालेली नाही आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. 12 ते 20 जूनपर्यंत डेट आहे. नंतर तुम्हाला एक्झाम डेटसुद्धा अनाऊन्स केल्या जाणार आहे. ही छोटीशी अपडेट होती सर्व विद्यार्थ्यांसाठी CETच्या. पुढे व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.